आपल्याला सर्वांना त्याची कल्पना आहे की गेली वर्षानुवर्ष मोदी एक्सप्रेस म्हणून राणे कुटुंबीय ही कोकणातील सर्व चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ट्रेन्सच्या माध्यमातून ज्या अत्यंत गर्दी या कोकणवासियांची गावाकडे जाण्यासाठी कोकणात जाण्यासाठी होत असते आणि त्यांना चांगली सुविधा निर्माण व्हावी म्हणून राणे कुटुंबियांनी ट्रेन्स सोडण्याचं ठरवलं। लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभांच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश आणि आशीर्वाद कोकणवासियांनी नेहमीच हा दिला, हेही आपणा सर्वांना माहीत आहे। त्यामुळे सर्व कोकणवासियांसाठी चांगल्या सोयी निर्माण करण्याचं काम सातत्याने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आणि आदरणीय लोकप्रिय असे खासदार आदरणीय राणेसाहेब आणि त्या भागातील पालकमंत्री म्हणून नितेश राणेजी ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहेत। त्यामुळे कोकणवासियांमध्ये एक चांगला संदेश हा गेल्या वर्षानुवर्ष आहे आणि आम्हाला खात्री आहे की कोकणवासीय नेहमीच हे महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि मोदी एक्सप्रेस जी आहे ती आज आपण पाहताय, आज पहिली ट्रेन निघाली आहे, एका पाठोपाठ एक ट्रेन्सच्या माध्यमातून या सुविधा राणे कुटुंबीय हे देत आहेत। लोकसभेच्या वेळी देखील विधानसभेच्या वेळी देखील तर या ट्रेनच्या माध्यमातून असेल त्यांना आपण हे करताय। खरं तर 13 वर्षापासून ही सुविधा देण्याचं काम केलं जात आहे आणि आम्हाला खात्री आहे की फक्त ट्रेन्सच नाही परंतु अनेक सुविधा या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण केल्या आहेत। या स्टेशनवरती ते उतरतात, मग ते अशी 13 स्टेशन्स आहेत। या 13 स्टेशन्सवरती उतरल्यानंतर एक एअरपोर्टवरती उतरल्याचं समाधान सुद्धा हे मिळतं। मग ते कुडाळ असेल, सावंतवाडी असेल, कणकवली असेल, राजापूर सर्व स्टेशन्स अत्याधुनिक करण्याचं काम सुद्धा कोकणामधलं हे केलं गेलेलं आहे। त्यामुळे या सगळ्याचा आनंद कोकणवासी घेतात। तुम्ही नागरिकांना देत आहात, मात्र मुंबई गोवा हायवेचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। तुम्ही देखील जेव्हा मंत्री होता तेव्हा पाहणी केली होती, या गणपतीला देखील चाकरमान्यांना कोकणवासियांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय। आपण गेलात का त्या रस्त्याने? गेलात त्या रस्त्याने? आपण थोडंसं ते जाऊन पाहिलं पाहिजे। लक्षात घ्या, 550 किलोमीटरचा रस्ता आहे। 550 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये जवळजवळ 13 किलोमीटरचा रस्ता जिथे ब्रिजेस आहेत तेवढाच रस्ता फक्त प्रलंबित आहे आणि हे गेले वर्षानुवर्ष आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की ब्रिजेसचं काम व्हायला अंदाजे 2 वर्ष लागतील। पूर्णच्या पूर्ण रस्ता हा अतिशय चांगल्या सुस्थितीत आहे। ज्या ठिकाणी ब्रिजेसचं काम आहे त्या ठिकाणी जे बाह्य रस्ते असावे लागतात ते बाह्य रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचं काम हे शासन करत आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हा रस्ता हा फार अडचणीचा होता। महायुतीचं सरकार म्हणून केंद्रातलं हे सातत्याने त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करत आहे। सर्व तिकडचे लोकप्रतिनिधी सुद्धा त्या संदर्भामध्ये अतिशय संवेदनशील आहेत आणि तेही त्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा करून अतिशय चांगला रस्ता कसा लवकरात लवकर होईल याचा प्रयत्न करतायत। या रत्नागिरीमध्ये हा प्रॉब्लेम आहे, त्या ठिकाणी 2 रस्ते आहेत, एलिव्हेटर एक रस्ता, एकावरती एक अशा पद्धतीने जो करायचा आहे तो एलिव्हेटेड रस्ता झाल्यानंतर ते काम पूर्ण होणार आहे, याचं आपण सर्वांनी नोंद घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। लक्षात घेतली पाहिजे की
आपण सर्वजण जे मुंबईमध्ये नोकरीनिमित्त येतो त्या सगळ्यांना पूर्वीपासून ते कोकणाची एक वेगळी अशी ओढ आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपण कोकणामध्ये प्रत्येक सणाला गेलं पाहिजे आणि त्यामुळे सणाला जाण्याची एक पद्धत आहे. तशीच एक पद्धत की कोकणवासीय जो मुंबईमध्ये किंवा बाहेरगावी जो कामानिमित्त येतो त्याला चाकरमणी असं गावातील मंडळी म्हणत असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदराने म्हणतो अशी ही एक पद्धत आहे. अहो तुम्ही देखील कोकणातल्या मालवणचे आहात. कोकणी वाचयांना मालकीत काय नेमकं आव्हान? तेव्हा कोकण आपलोच असा. हो काल मुख्यमंत्र्यांनी वत्स निवासाने बैठक घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात काही चर्चा झालेली आहे. विभागरचना सुरू झालेली आहे. भाजपा सज्ज आहे का निवडणुकीसाठी तयार आहे? भारतीय जनता पार्टी सर्व निवडणुका लढण्यासाठी सज्ज आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा, हे तीनही नेते या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निवडणुका आणि निवडणुकांची तयारी कशी करावी या संदर्भातले जसे निर्देश देतील त्या दिशेने सर्व महायुतीचे कार्यकर्ते जातात. मनोज जरांगे पुन्हा एकदा मुंबईत येत आहे. चला कोकणाबद्दल विचार छोड़ने के बाद बोलता हूँ ना आपको पूछा मैं छोड़ मैं हूँ इधर ही हूँ. ठाण्याच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला सोबळावर लढायचं आहे. ठाण्याच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला सोबळावर लढायचं आहे. आम्ही वरिष्ठांकडे कशी कोणी म्हटलं ठाण्यातले जे नेते आहेत ते म्हणतात की आम्हाला सोबळावर लढायचं. आम्ही वरिष्ठांकडे सांगितलं पण वरिष्ठ निर्णय घेतील. आपलं नेमकं काय म्हणणं आहे याच्यावर? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संदर्भातले सर्व निर्णय जे असतात ते निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेतले जातात. महानगरपालिका या सगळ्यामध्ये एकटं लढण्याची ताकद असताना देखील आता मित्रपक्षांचं कसं गणित लावणार आहे? कारण मागणी वाढते, जागांची संख्या वाढते. या सगळ्या बघितलं तर एकटं म्हणून प्रदेशाध्यक्ष तुम्ही आज असा अतिशय चांगला दिवस आहे. कोकणातील सर्व मंडळी अतिशय उत्साहामध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे. तुमचा झालाय का? सगळ्यांनी नाश्ता वगैरे कोकणातला चांगला नाश्ता त्यांनी द्यायचं ठरवलेलं आहे. त्या नाश्ता आपण करावा. आजच्या दिवसापुरतं कोकणासंदर्भात एक प्रश्न आहे. विधानसभा असेल, लोकसभा असेल, कोकणी जनता ही भाजपच्या पाठीशी उभी राहिली होती. आता मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात कोकणी जनता आहे. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत पूर्ण या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत हे सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरती नक्की घेतले जातील.